एका एका भाविक भक्तजनो, श्री लक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी ऐकून काय होते? दुःख दारिद्र्य दूर होते, श्री लक्ष्मीची कृपा होते, धन दौलत प्राप्त होते, दीर्घायुषी संतती होते, मनाची इच्छा पूर्ण होते. श्री लक्ष्मीची नावे आणि अनेक रूपे आहेत. कैलासातील पार्वती, क्षीराब्दी मधील सिंधू कन्या, स्वर्गातील श्री महालक्ष्मी, भूलोकावरील लक्ष्मी, ब्रह्मलोकीची सावित्री, गोलोकातील राधिका, वृंदावनातील राजेश्वरी, चंदनवनातील चंद्रा, चंपकनवनातील विराजा, पद्मवनातील पद्मावती, मालतीवनातील मालती, कुंदनातील कुंददंती, केतकी वनातील सुशीला, कदंबवनातील कदंबमाला, राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी. अशा विविध रूपांनी आणि नावांनी श्री लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे. अशा श्री लक्ष्मी देवीची आहे ही कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील तिथे भाद्रशिव नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे त्याला ज्ञान होते. त्याच्या राणीचे नाव होते सूर्यचंद्रिका. ती होती देखणी, सुलक्षणी, पतिव्रता. त्या राजा राणीला होती 8 मुले, 7 मुलगे आणि 1 मुलगी. त्या मुलीचे नाव होते शांबाला. एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृहात राहावे, म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती खाऊन टाकील. म्हणून तिने काय केले? वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले, हातात काठी घेतली आणि ती टेकीत टेकीत ती सूर्यचंद्रिका राणीच्या महालाच्या दारी उभी राहिली. तिला बघून एक दासी पुढे आली. तिने त्या म्हातारीची चौकशी केली. त्याचे नाव, तिच्या नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण वगैरे माहिती विचारली. वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली लक्ष्मी माता म्हणाली, माझे नाव कमला, माझ्या पतीचे नाव भुवनेश, द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्र होता. रोज भांडणे होत. नवरा तिला मारझोड करीत. त्या त्रासाला ती कंटाळली आणि घर सोडून निघून गेली. रानावनात उपाशी भटकू लागली. तिची ती दशा पाहून मला तिची दया आली. धन संपत्ती देणाऱ्या लक्ष्मी व्रताची मी तिला कथा माहिती सांगितली. माझ्या उपदेशाप्रमाणे तिने तरी व्रत केले. श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली. त्यामुळे त्यांचे दरिद्र संपले. संपत्ती संततीने घर भरले. आनंदी आनंद झाला. पुढे ती दोघे निधन पावली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. जितकी वर्षे लक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्ष त्यांना सुख उपभोग मिळाले. आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभला आहे. परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला. ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले. ते ऐकून त्या दासीने तिला लक्ष्मी व्रताची माहिती विचारली. पूजा विधी विचारला. वृद्ध रूपाधारी लक्ष्मीने तिला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली, महती सांगितली. मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी गेली. राजवैभवात लोळणाऱ्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व होता. ती उन्नत झाली होती. म्हातारी निरोप ऐकून ती तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकाळापणाने खूप बोलली. ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा उद्धटपणा बघून लक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. ती निघून आली. थोड्या अंतरावर ती शांबालाला भेटली. तिला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली. तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. शांबालेने भावभक्तीने लक्ष्मी व्रत केले. त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भाद्रशिवा आणि राणी सूर्यचंद्रिका यांचे राज्य गेले. वैभव ऐश्वर्याला गेले आणि त्यांची अन्नदशा झाली. एके दिवशी सूर्यचंद्रिका आपल्या पतीस म्हणाली, आपला जावई राजा आहे,
खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो काही संपत्ती देईल. त्याप्रमाणे भाद्रशिवा जावयाच्या राज्यात गेला. एका तळ्यात काठी विश्रांती घेण्यासाठी थांबला. तो शांबलेच्या दासी पाणी नेण्यासाठी तिथे आल्या. त्यांना भाद्रशिवा दिसला. दासीने त्याचे नाव गाव विचारले. त्याने सर्व सांगितले. तो शांबलेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या. तिला सर्व हकीकत सांगितली. शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाट्याने आपल्या राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नाना परीचे पाहुणचार केला. परी तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भाद्रशिवा घरी आला. सूर्यचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, हंडात द्रव्य नव्हतेच, कोळसे भरलेले होते. लक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला. काही दिवस लोटले. सूर्यचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. शांबालेने लक्ष्मी व्रत केले, आईकडून करविले. सूर्यचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव परत मिळाले. राज ऐश्वर्य प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले, आपल्याला काही दिलेच नाही. हा राग सूर्यचंद्रिकाच्या पोटात रटमट होता, म्हणून शांबलेला कोणी विचारले नाही. तिचा अपमानच झाला, परंतु ती आईवर रागवली नाही. ती तिथून निघाली. निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेरहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणेल, थोडा धीर धरा, म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला जेवण वाढले. त्याला जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थ ते घालताच जेवणाला रुचक लागले. हे ते राज्याचे सार. शांबालीच्या पतीला ते पटले. त्या दोघांनी मग हास्य विनोद करीत भोजन संपविले. सारांश, अशा रीतीने जे कोणी हे लक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल, सुख शांती लाभेल, मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आला ओतू नये, मातू नये, लक्ष्मी व्रत करायला चुकू नये, प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. अशी ही श्री लक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण.